नमस्कार मंडळी, आपल्याला ताईंचा मेसेज आला होता. ताई, आपल्याला उपवासाची खिचडी बनवायची आहे परफेक्ट, आणि वेळ भेटत नाही. साबुदाणा कमी वेळेत कसा भिजवायचा आणि कशी परफेक्ट खिचडी बनवायची आम्हाला नक्कीच सांगा. तर आज आपण त्या ताईसाठी घेऊन आलेलो होतो अगदी परफेक्ट अशी मऊसूत लुसलुशीत खिचडी, आणि कमी टायमात साबुदाणा आपण भिजवून घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही, मस्त आपली खिचडी एकच नंबर झालेली आहे. अगदी झणझणीत, बघताच तोंडाला पाणी सुटणार. उपवास तुम्हाला पकडलाय समजणारी नाही अशी खिचडी बनवायला तुम्हाला आवडेल का? चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर लागणारं साहित्य बघा, आपण अर्धा तास भिजवून घेतलेला आहे साबुदाणा. अगदी अर्ध्या तासामध्येच नॉर्मल साबुदाणा, हिरवी मिरची, बटाटा. चला तर आपल्याला आता बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. आपण 2 बटाटे घेतलेले आहेत. मस्त आपल्याला साल काढून घ्यायची आहे. साल काढणं खूप गरजेचं आहे, म्हणजे आपली खिचडी जी आहे ना परफेक्ट, आणि बटाटा छान परफेक्ट शिजला जातो. आणि अगदी कमी वेळात ही बनणारी रेसिपी आहे. त्यासाठी कोणी कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत रेसिपी बघत राहा. तर बघा, मस्त व्यवस्थित साल काढून घ्यायची आपल्याला बटाट्याची. तर बटाट्याची साल आपली पूर्ण काढून होत आलेली आहे. बटाट्याची साल काढणं का गरजेचं असतं? कारण की बटाटा कच्चा राहतो आणि थोडासा माताळ लागतो साबुदाण्यामध्ये, त्यामुळे साल काढून घ्यावी. आणि मस्त आपण आता बारीक काप करून घ्यायचे. तर तुम्ही पुढे बघत राहा आपल्याला कसे कट करायचे आहेत. तर आपल्याला एकदम पातळही नाही, जाडी नाही, मिडियम साईजचे आपल्याला बटाटे कट करून घ्यायचे आहेत. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहोत तसेच अगदी परफेक्ट बटाटे कट करून घ्या तुम्ही, म्हणजे आपली खिचडीचे साबुदाणा आहे तो कच्चा लागणार नाही बिलकुल. पण तुम्हाला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे बटाटा. आणि बटाट्याची खिचडी म्हणतात तर आहा, एकच नंबर, खायला तर अप्रतिम लागते. तर बटाटे नक्कीच आवर्जून घाला तुम्ही खिचडीमध्ये, साबुदाणा खिचडीमध्ये. उपवासाला पण खूपच पौष्टिक असतो बटाटा, त्यासाठी 1 किंवा 2 बटाटे तुम्ही घेऊ शकता. तर बघा, मस्त आपण बारीक कट करून घेतलेले आहेत बटाटे, छानपैकी परफेक्ट काप करून घेतलेले आहेत. 2 बटाट्याचे भरपूर काप होते आणि पुरेसे आहेत. मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे म्हणून 2 बटाटे. आणि आपण 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेणार आहोत. बारीक म्हणजे तुम्ही जसं हवं त्या साईजच्या तुम्ही कट करून घेऊ शकता. जास्त तिखट चालत असेल तर बारीक करून घ्या. कमी तिखट खाणार असाल तर थोड्याशा जाड, म्हणजे काढताना तुम्हाला प्रॉब्लेम नको. त्यामुळे अशा कट करून घ्या. तुम्हाला जशा सोयीसूत वाटतील तशा तुम्ही कट करून घेऊ शकता. तर आपण 3-4 मिरच्या घेतलेल्या आहेत. एकदम मी चटपटीत आणि झणझणीत बनवते, त्यामुळे मी 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत. मस्त हिरवीगार मिरची आहे. चला तर मग आपण आता दुसरी स्टेप, मस्त आपण शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा वाटी. शेंगदाणे आपल्याला मस्त भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्यामध्ये तेल वगैरे काहीही घालायचं नाहीये. मस्त आपल्याला कढाईमध्ये ते शेंगदाणे टाकून 1-2 मिनटं असं छान आपल्याला त्याला कलर आणि तडकेपर्यंत आपल्याला ते शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे म्हणजे साबुदाण्याची एकच नंबर वाढवणारी टेस्ट आहे, त्यामुळे तुम्ही शेंगदाणे पण आवर्जून घाला. शेंगदाणे खूप छान टेस्ट लागते आणि उपवासाला पण चालतात शेंगदाणे. तर काहीच हरकत नाही, शेंगदाणे तुम्ही कमी जास्त कसे कितीही घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार कमी घेऊ शकता, जास्तही घेऊ शकता. शेंगदाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही कितीही घेतली तरी खिचडी 1 नंबरच लागणार. तर शेंगदाणे पण नक्कीच घाला. चला तर मस्त बघा, आपल्या शेंगदाण्याला छान मस्त कलर आलेला आहे, छान भाजलेले आहेत. बघा कसे तडतडत आहेत. तर असेच आपल्याला भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे. तेल वगैरे काहीच टाकायचं नाही आहे कढईमध्ये. तर तुम्ही पाहू शकता आपण काहीच घेतलेलं नाही. मस्त आपण शेंगदाणे भाजून घेतले, छान तडतडलेत. बघा मस्त आपले सालीवरती काळा कलर आला की आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत प्लेटमध्ये. तर आपण शेंगदाणे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आणि आता लगेच कढई गरम असल्यामुळे आपण तेल टाकून घेणार आहोत. तेल किंवा तुम्ही तूप काहीही घेऊ शकता, मी तेल घेतलेलं आहे. चला तर मग आता मस्त तेल टाकून घ्या. तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करून घ्यायचं. आणि मस्त बटाटे आपण जे काप केलेले आहेत ते काप आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचे आहेत तेलामध्ये. मस्त छान आपल्याला जे काप केलेले आहेत, परफेक्ट काप केलेले आहेत, तर आपल्याला पहिले बटाटेच टाकायचे आहेत. नंतर आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची ॲड करणार आहोत. एकदा हलवून घ्या बटाटे आपल्याला धुवायचे नाही आहेत, आपण साल काढलेले आहे त्यामुळे धुवायची गरज नाही आहे. बटाटे आपण तसे डायरेक्ट घालणार आहोत. धुतल्यामुळे पाणी सुटतं, मग थोडेसे सॉफ्ट होते, पाणी सुटू शकतं, त्यासाठी पाण्यात घालू नका.
आणि मस्त हिरवी मिरची आपण जे कट करून टाकलेली होती ती पण टाका, म्हणजे बटाटे आणि मिरची दोन्ही एक सोबतच मस्त छान भाजल्या जाईल. छान परफेक्ट असा कच्चापणा असतो ते दोघांचाही निघून जाईल, त्यामुळे दोन्ही एक सोबतच टाका. बघा तोपर्यंत आपले शेंगदाणे पण थंड झालेले आहेत. बघा मी हात लावून दाखवते आणि चोळूनही दाखवते. शेंगदाणे कधीही थंडे झाल्यावरच त्याला कुटून घ्यायचं, कारण की ज्याची साल आहे ना, साल व्यवस्थित निघल्या जाते शेंगदाण्याची, त्यामुळे कधी शेंगदाणे थंडेगार झाल्यावर कुटून घ्यायचे पण, आणि आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचे नाही आहेत. त्यामुळे खलबत्त्या किंवा तुम्ही गिलासामध्ये बेलण्याने किंवा लाटण्याने तुम्ही कुटून घेऊ शकता, पण मिक्सरमध्ये काढून घेऊ नका, कारण की शेंगदाणे आहेत ना, आपण एकदम चटपटीत खिचडी बनवत आहोत, त्यासाठी टिप्स खूप महत्त्वाची आहे. अशा छोटे छोटे टिप्स असतात, त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. आपल्या इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा मस्त आपण खलबत्त्यात कुटून घेत आहोत. छान असे कुटायचे तुम्हाला हवे तसे, मस्त जाड. आपण जेव्हा कुटून शेंगदाणे पिठासारखे बारीक होत नाहीत, एकदम छान मस्त दाणेदार होतात. त्यामुळेच हे शेंगदाणे आहेत ना, आपल्याला छान कुटणीमध्ये किंवा गिलासामध्ये, कुटणी नसेल तुमच्याकडे तर गिलासातही कुटू शकता. बघा किती मस्त साल निघलेली आहे, एकच नंबर. आणि एकीकडे आपला बटाटा पण मिरची फ्राय होत आहे, दोन्ही एक सोबत. अगदी कमी वेळात आपली चटपटीत अशी खिचडी तयार होणार आहे. आणि आपण साबुदाणा आहे ना, कमी वेळातच भिजवलेला आहे, त्यामुळे आपली खिचडीला जास्त वेळ लागत नाही. अगदी अर्ध्या तासामध्ये आपली खिचडी रेडी होते बनवून, म्हणजे भिजू ना, साबुदाणा भिजू, नाहीतर मला एवढा ताई वेळ कसा लागतो साबुदाण्याला. चला तर आपण मस्त पाकवून घेतलेले आहे शेंगदाणे आणि साबुदाणा. बघा मस्त परफेक्ट अर्ध्या तासात भिजलेला आहे. पाणी साईडला करून आपण घेतून शेंगदाणे ॲड केलेले आहेत. आता आपला बटाटा मस्त क्रिस्पी झालता. चवीनुसार मीठ घालू शकता तुम्ही. उपवासाचं साधं कुठलंही मीठ तुम्हाला जे उपवासाला चालेल तुमच्या, ते मीठ चवीनुसार घाला आणि मस्त एकदा मिक्स करून घ्या सर्व जिन्नसे. बघा किती सुरेख कलर आलेला आहे, एकच नंबर. आणि सुगंधही खूपच छान येत आहे. हा तुमचा उपवास जरी असला तरी तुम्हाला आपुलता वाटत असेल की कधी मी एकदाचा हा फराळ खाते, त्यासाठी अजून छान चटपटीत बनवण्यासाठी आपण थोडीशी मिरची पावडर ॲड करूया. जर काळजी घ्या, आपण हिरवी मिरची घातलेली आहे. तुम्हाला जास्त तिखट जमत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता, नाही घातली तरी काही हरकत नाही, पण नक्की थोडीशी घाला. अजूनच चटपटीत टेस्ट येईल, त्याला खायला अजून अप्रतिम लागतो आणि कलरही खूपच सुंदर येतो. त्यामुळे थोडीशी लाल मिरची पावडर टाकून मस्त एकदा मिक्स करून घ्या. बघा किती सुंदर कलर आलेला आहे, एकच नंबर. खरंच खायला तर एकच नंबर लागते ही खिचडी. आणि त्यात म्हणजे ही बनवायला खूपच कमी वेळात, काही झंझट नाही, रात्र भिजू घाला असं काहीही करायची गरज नाही. आपण अगदी 2 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत. 2च मिनिटात आपण झाकण काढलेलं आहे. बघू शकते आपली खिचडी रेडी आहे. अगदी मऊसूत लुसलुशीत असं वाटते की आपण रात्रीपासून साबुदाणा भिजत घातलेला आहे, पण असं काहीही नाही. आपण अगदी अर्ध्या तासामध्ये साबुदाणा भिजवून घालून आपली खिचडी तयार केलेली आहे. तर साबुदाण्याचं भरपूर ताईंना असं वाटतं, झंझट वाटतं, विसरले की साबुदाणा आपल्याला खायला भेटत नाही. बघा आपली खिचडी किती छान झटपटीत आणि झणझणीत तयार झालेली आहे, बघू शकताय किती सुंदर मस्त. चला तर मग आपले चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच मौसूद खिचडी खाण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा. ओके.